पैलवान म्हणलं की आपल्याला लगेच कुस्ती आखाडा, लाल माती आणि लंगोट घालून एकामेकांना चित्त करण्याचा प्रयत्न करणारे दोन माणसं डोळ्यासमोर येतात. आता एक सांगलीतून एक पैलवान कुस्ती खेळायला उतरलाय. खरा पण तो आखाडा आहे लोकसभेचा. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून उबाटा गटाचे चंद्रहार पाटलांची निवड केली. आता ते चर्चेत आहेत ते लोकसभेच्या प्रचारामुळे. काय आहे प्रकरण ते सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. सांगली मतदारसंघात मोठ्या धडाक्यात लोकसभेचा प्रचार चालू आहे. यावेळी सांगलीत तिरंगी लढत होणार आहे. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून चंद्रहार पाटील उभे आहेत. तसेच काँग्रेससोबत बंड करत अपक्ष उभे ते विशाल पाटील यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता चंद्रहार पाटील यांचा प्रचारासाठी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम मैदानात उतरले असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. आपल्याच पक्षात असणारा कार्यकर्ता विशाल पाटील यांच्या विरुद्धच आता प्रचार कसा करायचा हा प्रश्न एकदा तरी विश्वजित कदम यांच्या मनात आला असेल. विश्वजित कदम चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी सांगलीच्या आखाड्यात सामील झाले खरे, पण याचा फायदा महाविकास आघाडीला किती होईल हे येणारा निकालच सांगेल. तुम्हाला काय वाटतं? या राजकारणाच्या तिरंगी कुस्तीत पुन्हा विजयाची गदा कोण उचले? कमेंट करून नक्की कळवा. आणि जर लोकतंत्र चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.